ओंकार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। विषय: दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईचा तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इतर नेत्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ निवेदन। आणि या मोर्चाला या सरकारने सामोरे न जाता पोलिसांचा वापर करून आमच्या विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला केला, त्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थाने आज काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा निदर्शने करत आहे। तसेच आमचे नेते राहुल गांधी साहेबांनी काल जे निदर्शने केले त्यांनाही पोलिसांनी अटक केली, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज वैजापूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करत आहोत। प्रथमतः सर्व महापुरुषाला अभिवादन करून आज काँग्रेस पक्षाचा वैजापूर इथं भव्य असा निषेध मोर्चा होत आहे। खरोखरच या सरकारला सांगायचं म्हटल्यावर एक दुःखाची बातमी आहे, जे हे सरकार हरामखोर सरकार। अरे या सरकारच्या पण माय बहिणी, मुली, बाळ या मोर्चात सहभागी होते। होय, विद्यार्थी काय मागतात? ते विद्यार्थी तुम्हाला राशन मागतात, पैसे मागताय का अजून काय तुम्ही चोरलेल्या पैशामध्ये डाका मागताय? हे सरकार जे विद्यार्थी आहे, हे विद्यार्थी जे नीट फुटले, नीटचे पेपर फुटलेल्या विचाराला नीट करण्यासाठी हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे जंतर मंतरला पोहोचले आहे। पण हे हरामखोर सरकार, ज्यांना लेकरं बाळ नाही, त्यांना त्याची दया माया आली नाही, अशा मुलींना मारलं। खरोखरच जर आपण व्हिडिओ बघितले तर माणसाला राग येऊन जाऊन तिथं काय करावं, अशा पोलिसाला मारावं की काय? खरोखर ते त्या पोलिसांना सुद्धा लेकरं बाळ असतील, हे विद्यार्थी का आले, त्यांच्या अपेक्षा काय आहेत? खरोखरच आज तो 20 जुलै हा मी तर म्हणेल महाराष्ट्रात नाही, भारतात, जगात हा का दिवस साजरा झाला पाहिजे। अरे या विद्यार्थ्यावर तुम्ही संगनमताने आले पाहिजे। मोदी सरकारचे 2-5 लोक येऊन तुम्ही लोकांना बोलू शकत होते, चर्चा करू शकत होते। अरे पण तुम्ही चर्चा केली नाही, तुम्ही संसद बसून तुम्ही दात काढत होते। पण मोदी सरकार जेव्हा सर्व विद्यार्थी ते संसदेकडे गेले, मोदी सरकार मागच्या दाराने निघून पळून गेले। मी तसं म्हणणार नाही, पण ती मीडिया सांगती हा जो पंतप्रधान आहे हा पळकुट आहे। त्या विद्यार्थ्यांच्या यानं शांततेच्या मार्गाने विद्यार्थ्यांना आंदोलन केलं आणि या आंदोलन चिरडायचं काम या सरकारने केलं। भविष्यात कधीच हे विद्यार्थी मायबाप, मुली या सरकारला माफ करणार नाही। आणि म्हणूनच सर्व आज भारताच्या जनतेनं या मोदी सरकारला खेचल्याशिवाय पर्यायच नाही। म्हणून या वैजापूरच्या वतीनं राहुल गांधीवर ज्याप्रमाणे त्यांना उचलून घेतलं, सोनम वांगचुकला एका त्या पांढऱ्या चादरीमध्ये उचलून घेतलं, त्यांच्या अन्याय अत्याचार केला, हे आज संविधानाची ताकद आहे। आज आम्ही मोर्चा काढला पाहिजे, आम्ही आमचं बोललं पाहिजे, हा संविधानाचा अधिकार आहे। पण हे सरकार आम्ही काढलेल्या मोर्चावर दडपशाही करतं, आम्ही बोललो नाही पाहिजे याच्यावर दडपशाही करतं। जे कार्यकर्ते बोलतील त्यांना जेलमध्ये टाकले जातं। ही तानाशाही इथून पुढे खपणार नाही। आणि म्हणून मी या सरकारचा निषेध वैजापूरच्या सर्व काँग्रेसच्या वतीनं निषेध करतो। यानंतर तालुका काँग्रेसचे राहुल संत मनोगत व्यक्त करतो। आज वैजापूर शहर व काँग्रेस कमिटीतर्फे उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठी हल्ल्याच्या संदर्भात, नेट पेपर फुटीच्या घोटाळ्याच्या संदर्भात आणि काल आमचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना विचारलं की आपल्याला संसदेमध्ये चर्चासत्र या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात करावं लागेल, तर त्याकरता तुम्ही वेळ द्या। तर लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही सरकारला विचारून तुम्हाला सांगतो। सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे ही जनता। या जनता हे विद्यार्थी, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहे आणि हे जर या पट्टी बांधलेल्या सरकारला, डोळे झाकलेल्या सरकारला जर दिसत नसेल तर याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। त्यानंतर राहुल गांधींनी त्यांना वेळ मागितल्यानंतर ती वेळ दिली नाही आणि मग लोकशाही मार्गाने पंतप्रधानांच्या घराला घेराव राहुल गांधी यांनी घातला। आणि त्यानंतर जे प्रकार घडला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस पंतप्रधान मोदी सरकार घाबरते तर पोलिसांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ते मैदानात उतरवतात। आणि मग काल झालेला जो लाठी हल्ला असेल, राहुल गांधींची धरपकड असेल, या सगळ्याचा निषेध आम्ही वैजापूर काँग्रेस कमिटी शहर व तालुका यातर्फे करत आहोत। त्याच्यामुळे आज आम्ही उपजिल्हा अधिकारी कार्यालयावरती हे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। त्या ठिकाणी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आहे आणि जर हे प्रश्ना संदर्भात जे मुद्दे उचलले की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे
आणि जो येणाऱ्या काळात तो राजीनामा नाही झाला तर या ठिकाणी वैजापूर तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, NUCI, सेवा दल सगळ्याच आमच्या सेल तर्फे हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. धन्यवाद. काँग्रेस पार्टीचा जय असो. काँग्रेस पार्टीचा जय असो. चला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. राहुल गांधी साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. अरे या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. राजीनामा द्या. हल्ला करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. लाडक्याबहिणीवर हल्ला करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. लाडक्याबहिणीवर हल्ला करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. अरे काँग्रेस पक्षाचा अरे या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. अरे विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. अरे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, अरे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, अरे विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. विद्यार्थ्यांच्या भविष्याची तुम्ही शासनाला वरती कळवा. आज जाहीर निषेध आमचा आहे. जर याच्यात आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात काँग्रेस आक्रमक भूमिकेने रस्त्यावर उतरल. लोकशाही मानणारा हा, संविधान मानणारा हा पक्ष आहे, विचारधारेला धरून चालणारा हा पक्ष आहे. त्याच्यामुळे याच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे. तुम्ही बोला सर. तुम्ही बोला 2 शब्द. सदरील निवेदन मी स्वीकारलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवून आपल्या जे मागण्या आहे, दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईचा विरोध पक्षनेते राहुल गांधी व इतर नेते झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ निवेदन मी स्वीकारलं आहे. त्याची पुढील कारवाई तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवत आहे. धन्यवाद. पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी.